दक्षिण सोलापूरचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांना प्रसिद्धी माध्यमांच्या द्वारे आवाहन केलं. दक्षिण सोलापूरच्या संदर्भात त्यांनी यावेळी भाष्यही केलं. आपली उमेदवारी, आपले ध्येय धोरणे यावरही उमेदवार धर्मराज काडादी यांनी विस्तृत माहिती दिली. शेवटी आपल्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल, प्रेमाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानत, जर माझी आमदारपदी निवड झाली तर मी विकासाच्या कामांना महत्त्व देईन, त्यासाठी मी कटिबद्ध आहे असेही त्यांनी यावेळी सांगितलं. मीच दक्षिणमध्ये 1 नंबरवर आहे असं प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं. गेले 10-12 दिवस अतिशय शेवटच्या क्षणी माझा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज राहिला आणि तेव्हापासून अतिशय कमी वेळात मी दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहराच्या हद्दवाढ भागामध्ये सर्व भागात फिरलो. गल्लीमध्ये, आपल्या घरामध्ये, त्या ठिकाणी जागोजागी स्वागत केलं, औक्षण वाहिलं. अशा पद्धतीचं प्रेम मला वाटतं फार कमी लोकांना मिळालं असेल, परंतु याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. परंतु गेली 10 वर्ष आपण पाहतोय, ज्या भाजपच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं, त्यांनी या भागाचा विकास कसा केला याची आपणा सर्वांना माहिती आहे. या भागातला विकास तर झालाच नाही, परंतु शहरातल्या कोणत्याही चांगल्या योजना होत्या त्याही बंद पडल्या. आणि म्हणून दक्षिण सोलापूरचा ग्रामीण भाग असू देत किंवा शहराचा हद्दवाढ भाग असू दे, हा विकासापासून वंचित राहिलाय. आणि त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत, रोड, रस्ते, नाले, पाणी, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, या सगळ्यापासून गेल्या अनेक वर्षापासून हा भाग वंचित राहिलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीत जर आपण मला प्रतिनिधित्व दिलं तर मी त्या ठिकाणी आपल्यासाठी म्हणून या सर्व गोष्टी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडून प्रत्येक प्रश्न धसास लावल्याशिवाय राहणार नाही. आणि तशा पद्धतीची भूमिका ज्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी केलं, रात्रींचे दिवस करून त्या ठिकाणी काम करेन. आणि आपले प्रश्न, मग ते ग्रामीण भागातल्या सिंचनाचे प्रश्न असू देत, ग्रामीण भागाचे हरित क्रांतीचं स्वप्न असू दे, शहरातले पायाभूत सुविधाचे प्रश्न असू देत, किंवा शहराला हायटेक सिटीमध्ये कन्वर्ट करणं, अशा पद्धतीचं ह्या वाढीव भागाला एक न्याय द्यायचं काम मी या माध्यमातून करतोय. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वजण ज्या प्रेमानं, ज्या पद्धतीनं मला आतापर्यंत प्रेम दिलंय, त्याच पद्धतीनं या निवडणुकीत माझ्यावरती मतदान करून, म्हणजे येणाऱ्या 20 तारखेला माझं चिन्ह आहे कम्प्युटर, हे पहिल्या मशीन मधलं शेवटचं नाव धर्मराज अण्णाराज काडादी आणि कम्प्युटरचं चिन्ह आहे. या चिन्हावर आपण बटन दाबून मतदान करावं. वेळ खूप कमी मिळाला, मला 10 ते 12 दिवसाचा प्रचाराचा वेळ मिळालाय. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मनापासून यायची इच्छा होती, प्रत्येकाला भेटण्याची इच्छा होती, परंतु ते शक्य झालं नाही. म्हणून या प्रसार माध्यमातून मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपण या माध्यमातून मला मतदान करून आशीर्वाद द्यावा. मी आपण दिलेला आशीर्वाद वाया जाऊ देणार नाही. आणि आपण मला या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, तर अतिशय प्रामाणिकपणे या भागाचा विकास करण्यासाठी सर्व राज्यातील प्रमुख नेते आणि त्याच पद्धतीनं माझे सहकारी नेते आणि आपल्या सर्वांच्या बरोबर चर्चा करून या विभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही.